नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहे डॉलर हरभऱ्याच्या क्षेत्रावरती. तुम्ही बघू शकता की इथं किती मस्त प्रकारे हरभरा एकदम भरून आलेला आहे. सध्या बघू शकता की तुम्ही 20% 30% आपल्या फुलाच्या अवस्थेत आहे आणि तुम्ही बघू शकता की 50 ते 60% पूर्ण इथं पूर्णपैकी घाटे भरलेले आहे. बघा तुम्ही एकदम घाटे जर बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित इथे घाटे पण आलेले आहे. तर आता याचं प्रमाण म्हणजे आपल्याला काय येतं, याचं जे घाटे आणि याचा दाणा जो एकदम साईज वाढण्यासाठी आपण काय करू शकतो. याचा साईज वाढण्याकरता आपण याचा 0050 एक विद्राव्य खत आहे. ज्या लोकांसाठी आपण ठिबक नाही आहे त्यांना एक वरतून फवारणी म्हणजे फॉइलर स्प्रेमध्ये आपण जर महाफीड कंपनी 0050 पण घेऊ शकतो आणि एक वेगळ्या कंपनीचं समजा एक पोटॅशसुद्धा घेऊ शकतो. आपण जे रायझोडियम फॉर्ममध्ये असतं ते पोटॅश पण घेऊ शकतो. आणि तुम्ही पाहू शकता की याला जर आपण फवारणीतून जर पोटॅश वगैरे घेतलं ते दाणा आणि साईज वाढेल आणि त्याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढेल. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणलं तर याला कुठं मोठं आपल्याला फुलं सुद्धा दिसत आहे. हे बघा आपण आता जर बघू शकतो की फुलं किती एकदम प्रकारे मस्त भरलेलं आहे. तर याच्याकरता आपण जे फुलांची जे कंडिशन आहे तर याच्यासाठी आपण प्रत्येक फवारणीकरता 100 ग्रॅम याप्रमाणे एक बोरॉनसुद्धा फवारणी करायला पाहिजे. बोरॉननी फवारणी केलं तर आपलं जे आभाळ सध्या चालू आहे, सध्या जे कंडिशन आपले आभाळ रुतत आहे त्याला काय होईल, तुमचं फुल गळती एकही प्रमाणात होणार नाही आणि सेटिंग होऊन अजून घाटे प्रमाण जास्त वेळ लागेल. आणि दुसरी गोष्ट, याला पाण्याचं जर प्रमाण जर घ्यायला गेलं तुम्ही समजा, याला पाणी तुम्ही सध्या जर देऊ नका. सध्या देत असाल तुम्ही पाणी जर 15 ते 20 मिनिटं द्या. फुलाच्या कंडिशनमध्ये हरभऱ्याला पाणी चालत नाही आणि दिलं तर तुम्ही पाणी तुम्ही नका देऊ, एवढी गोष्ट आहे. आणि याचं जर बुरशीनाशक जर घ्यायचं गेलं, शेतकऱ्यांचं म्हणणं कोणतं घ्यावं, तर याच्यावरती जर आपण घेऊ शकतो की सिद्रा नावाचं एक FMCचं आहे, ते पण एक व्यवस्थित चांगलं आहे. आणि दुसरं जर घ्यायला गेलं आपण ते हारू आहे सुमोटोमो कंपनीचं, ज्याने काय होतं त्यामुळे टेबॅकोनझोल प्लस सल्फर आहे. सल्फर हा जो घटक आहे आणि टेबॅकोनझोल या दोन्हीने काय होतं, दाणे साईज वाढते आणि एक आपला सुरक्षित दाणा राहतो. तुम्ही बघता एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण प्लॉट हा एकदम ओटा टाईप बसलेला आहे. आणि इथं बघा तुम्ही कुठे मर नाही, कुठे काय नाही, त्यामुळे एकदम व्यवस्थित इथं उत्पन्न होईल. आणि तुम्ही बघू शकता की हरभऱ्याची क्वालिटी पण एकदम सुंदर आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं जर खूप याच्या व्यतिरिक्त जर अजून माहिती लागत असल्या तर आपण खाली नंबरवरती एक संपर्क साधू शकता. धन्यवाद शेतकरी.